गेल्या काही दिवसात सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे आणि महागाईमुळे ठाणेकरांचा रिक्षा प्रवास आता महागणार आहे. ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीनं प्रादेशिक परिवहन विभागाला आरटीओ रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यासाठी पत्र दिलं आहे. यामध्ये प्रति किलोमीटर किमान 4 तर पुढील 1 किलोमीटरसाठी 2 रुपयांच्या दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. आधीच महागाई आणि त्यात रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होणार असल्यानं ठाणेकरांच्या खिशाला आता कात्री लागेल. शहरातील टॅक्सी आणि रिक्षा चालक मालक गेल्या काही दिवसांपासून भाडेवाढ करण्यासाठी आग्रही होते. दररोज सीएनजीचे भाव वाढत आहेत, त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय. सध्या सीएनजीचे दर 84 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचल्यानं वाहनधारकांचं आणि चालकांचं बजेट कोलमडले. त्यामुळेच भाडेवाढ करण्यासाठी टॅक्स आणि रिक्षा चालक पेटून उठले आहेत. शहरात सुमारे 8 लाख वाहनं सीएनजीवर चालतात. यामध्ये साधारणतः 2 लाख रिक्षा, 1 लाखाहून अधिक टॅक्सी आणि 5 लाखाहून अधिक खासगी कारचा समावेश आहे. तर वाढत्या महागाई आणि सीएनजी दरवाढीमुळे रिक्षा चालकांनी दरवाढीचा प्रस्ताव दिलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर पट्ट्यात प्रवास करणाऱ्या नोकरदारांच्या खिशाला मोठी कात्री लागेल. मागील काही वर्षात सततची वाढणारी महागाई, सीएनजीचा वाढणारा दर, वाहनांच्या वाढलेल्या किमती, वाहनांची दुरुस्ती देखभाल खर्च, बँक कर्ज, रिक्षा चालकांची मेहनत विचारात घेऊन भाडेवाढ करण्याबाबतचं पत्र देण्यात आलं आहे. तरी खटुआ समितीनं निश्चित केलेल्या सूत्रानुसार दरवाढीचा निर्णय लवकरच घेण्यात यावा. टॅक्सी आणि ऑटो रिक्षा भाडेदरात नियमाप्रमाणे मिळणारी हक्काची दरवाढ तात्काळ जाहीर करावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी युनियननं केली आहे. दरवर्षी तुमचं नाव सांगा, किती वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवताय आणि आता इंधन दर वाढ झालेली आहे, सीएनजीचे दर वाढलेले आहेत, कुठेतरी रिक्षा चालवणं परवडतात? माझं नाव सुरेश शंकर शिंदे आहे. पण आता रिक्षाचे दर वाढणं गरजेचं आहे, कारण इंधनचं पण आता सीएनजी पण गॅस वाढलेला आहे आणि आम्हाला तसं म्हणायला गेलं तर परवडत पण नाही ट्रॉफिकमुळे पण म्हणा. त्याच्यामुळं रिक्षा हा 30 रुपये मीटर झालाच तर फार छान होईल. बरोबर. रिक्षावाल्यांचे बाटला सर्टिफिकेट जे असतं 3 वर्ष येतं तर बाटला साफ करतात पासिंगसाठी. ती पहिले फी होती 600 रुपये. आता या बाटला टेस्टिंगवाले काय केलं, युनियन संघटना उभी केली. कुठे जावं तुम्ही, ते 3000 रुपये घेतात. एवढा खर्च लागत नाही त्याला, फक्त काय बाटला साफ करता, फवारा मारतात, 3000 रुपये द्या. ही लूटमार बंद होत नाही. आम्ही सरकारला निवेदन दिलं, परिवहन आयुक्तांशी भेटलो, ते म्हणतात आमच्या अखत्यारीत प्रश्न येत नाही. मग कोणाच्या येतं अखत्यारीत प्रश्न? आणि त्याला सीएनजीसाठी पर्याय पण पेट्रोल पण गाडी याच्यामध्ये पेट्रोल सीएनजी दोन्ही आहेत. तर तुम्ही त्यांनी काय केलं आहे, सिस्टीममध्ये ते सीएनजी कंपल्सरी करून ठेवली, त्याच्यामुळे गाडी पासिंगला आमच्या अडकते. तो पण विषय याच्यामध्ये येतो. म्हणून रिक्षाचं मीटर वाढ ही झालीच पाहिजे.